काल ड्युटीहून घरी आल्यास मिस्टर म्हणायला लागले, खूप भूक लागली, पटकन होणारं पोटभरीचं खमंग काहीतरी बनव. मी म्हणलं जाऊन भाज्या घेऊन या, पावभाजी बनवते. त्यावर ते म्हणाले, राहू दे, तुला कुठे पावभाजी बनवता येते, फक्त तुला कारणं लागतात. त्यावर मला खूप राग आला. किचनमध्ये गेले, 3 बटाटे मोठे मोठे बघून घेतले, त्याला चरा कापून घेतलं व उकडायला ठेवले. बटाटे उकडतायत तोपर्यंत 4-5 छोटे छोटे कांदे, 2 टोमॅटो घेतले, त्यांनाही रागाच्या भरात अगदी बारीक बारीक चॉप करून घेतलं. कोपऱ्यात बसलेली कोथिंबीर हसत होती. तिला म्हटलं, थांब, यांच्यानंतर तुझाही नंबर आहे. तिचंही या कांदा टोमॅटो सारखंच केलं. गॅसवर कढाई ठेवली व त्यामध्ये तेल घातलं. तेल जरा रागाच्या भरात 1 चमचा जास्तच घातला. त्यामध्ये जिरे मोहरी छान तडतडायला लागली की बारीक कट करून घेतलेला कांदा घातला. कांदा छान मऊ करून घेतला. त्यानंतर लगेचच टोमॅटोही घातला. मला अगदी लवकर पावभाजी बनवायची होती म्हणून मी या कांदा टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकून घेतलं, म्हणजे ते लवकर मऊ होतील. इथे लगेचच कांदा टोमॅटोही मऊ झाले. मग काय, त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, 1-1.5 चमचा लाल तिखट घातलं. लाल तिखटही थोडंसं जास्तच घातलं. मग काय, छान मोठा 1 चमचा पावभाजी मसाला घातला. बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली. म्हणलं, तू लय हसत होती ना, आता जा. सर्व फोडणी छान गरागरा इकडून तिकडून फिरवून घेतल्यानंतर उकडलेला बटाटा छान मॅश करून घातला व मिक्स करून घेतलं. बटाटे छान फोडणीमध्ये एकजीव झाले की त्यामध्ये गरम करून पाणी घालायचं. थंड पाणी घातलं की चव जाते म्हणून गरम पाणी घालायचं. 5 ते 7 मिनिट छान उकळवून घ्यायचं. बटाटे अगदी छान एकजीव होतात. अगदी छान हॉटेलसारखी पावभाजी होते. यामध्ये भाज्या जरी सर्व नसतील तर बटाटे आहेत की. सर्वांचं काम बटाट्याने एकट्यानेच केलं. भाजी छान उकळती तोपर्यंत साईडला पावही भाजून घेतले. बघा, इथे भाजीला किती छान रंग आलाय. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली. इथे पाहू शकता, भाजी मस्त तयार झाली. आहोंना दिली खायला, म्हटले एकच नंबर.